इकडे बघा पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. टाकी इथे आहे ड्रम, पण पाण्याचा एक थेंब पण नाही. तुमच्या भागामध्ये कशी समस्या होती पाण्याची, काय बोला? खूप पाण्यासाठी बायांना वणवण करायला लागते आणि मे महिन्याची एंडिंग असल्यामुळे पाणीच भेटत नाही पाण्यासाठी. तर ते दौऱ्यांच्या मध्ये म्हणजे अक्षरशः जंतू आम्हाला दाखवले, आम्ही बघितले. बघा म्हणजे आमच्याच अक्षरशः डोळ्यात पाणी आलं का एवढं. बरंच 15 दिवस झालं पाणीच नाही आम्हाला. बोरिंगला होता पाणी, पण ते कमी झालं आमचं बोरिंगचं पाणी. त्याच्यामुळे पाण्याचं लय हाल होतं. म्हणजे जीवनच आहे समजा, कारण ते मिळालं नाही तर आपण पहिलं म्हणजे 1-2 महिला कोसव जात होतो, आली पण सती तशी तरा झाली. म्हणून ते त्या दिवशी कार्यक्रमाला अचानक आले, बोलले का दादा कसं काही, म्हणलं पाणी मागवा नका, इथं पाणी पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई, हिरीला पाणी आहे, पण ते कसं छोट्या छोट्या चिमुकल्या मुलींचा काय हाल झाला? मग अर्धा किलोमीटर जायला लागत होते ना. आम्हाला इथं पाण्याची खूप गरज होती आणि त्यांनी ती संकल्पना आमच्यापर्यंत पोहोचली. बरोबर. आमचे महिला आभारी आहेत त्यांच्यासाठी. पाण्याचं काम आहे म्हणजे चांगलं पाणी आहे, जीवनाचं काम आहे. अध्यक्ष म्हणजे आता जिथं विषय गंभीर तिथं भाई खंबीर. द्यायचं पाणी, आणि मला वाटतं इथे जे टँक आहे पाण्याचा, या टँक मध्ये टाकलं जाईल ते पाणी. आणि त्याच्यानंतर जे इथली काही लोक आहेत बघा, इथं आजूबाजूला जी घरं आहेत, ती सर्वजण इथं येऊन तो पाण्याचा वापर करतात. तर आपण विचारूया. नमस्कार मित्रांनो, बघा अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड पालघर या संघटनेच्या अंतर्गत एक चांगल्याची संकल्पना चालू आहे. भरपूर ठिकाणी मुरबाड परिसरामध्ये ना पाण्याचा पुरवठा आहे ना, जो टंचाई आहे पाण्याची, पिण्याच्या पाण्याची, तर पिण्याच्या पाण्याची सुविधा केलेली आहे आपल्या मुंबई ठाणा रायगड पालघर या संघटनेच्या माध्यमातून. आणि ही या वर्षी संकल्पना आहे. बघा प्रत्येक वर्षी आपण बघतोय मुंबई ठाणा रायगड पालघर काही ना काही योजना आणत असतात. आता याच्या आधी पण आपण बघितलेल्या आहे, भरपूर साऱ्या योजना आणलेल्या आहेत. त्यांचा सर्व म्हणजे जे गोरगरिबांसाठी कसा लाभ होईल ते एक भावना असतात. आणि त्याच्यानुसार हा मुंबई संघटना किंवा जे गाडा मालक असतील, सर्वांची साथ असते आणि सर्वांची एकता असते. तर त्याच्यानुसारच इथं हा आता मुरबाड परिसर आहे ना, या परिसरामध्ये भरपूर ठिकाणी पाणी पुरवठा दिला जातोय. तर आपण इथं आल्यानंतर माहिती करूया. आता इथं मी मला वाटतं मानिवली गावामध्ये आलेलो आहे, जो मुरबाड मानिवली गाव आहे. तर या मानिवली गावामध्ये आलेलो आहे. त्या मानिवली गावामध्ये आता इथं कशा प्रकारे पाणी दिलं जाईल, किंवा इथली जी लोक आहेत त्या पाण्याचा वापर कसा करतात, आणि त्यांच्याकडून भावना जाणून घेऊ की इथं पाणी आल्यानंतर त्यांच्या त्या भावना आहेत. तर बघा पिण्याचं पाणी, आज आपण मैदानामध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला जी तहान लागते ना, तर आपण पाण्याची बॉटल शोधत असतो की कुठं पाणी भेटेल. आणि जेव्हा तो पाणी आपल्या तोंडामध्ये जातो ना आणि जिभेवर पडतं, तर आपल्याला त्या गोष्टीचा आनंद होतो बघा, म्हणजे ते सॅटिस्फॅक्शन. आणि तसंच या लोकांना सुद्धा आज पाणी नाही पिण्याचा, तर याच्यासाठी इकडचे जे मुरबाड तालुका अध्यक्ष जयराम दादा भोईर आणि देवीदादा शिंगोले बघा, त्यांचं आता इथं काही उपक्रम चालू आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून. तर आपण ही माहिती घेऊया की कशा प्रकारे आणि किती दिवस आणि किती टँकर आपल्याला इथे पुरवण्यात येणार आहेत. तर चला. ड्रम आणून खाली करून घ्या. इथं पोहोचण्यासाठी ड्रम आणून घ्या ना, खाली करून घ्या. नियोजन करता आणि असं करा ना, पाईपलाईन घ्या बरं का. ड्रम आणा. दादा आहेत, आता ते सर्व माहिती देतील की कशा प्रकारे पाणी टाकलं जातं. आणि त्या अंतर्गत आपण दादांची मुलाखत घेऊ. इथं काही लोक जमतील त्यांना पण आपण विचारूया. मी काय बोलतो, इथं घ्या आज पाणी म्हटलं तरी आज पिण्याच्या पाण्यासाठी कुठं जावं लागतं 4-5 तास. त्याच्यातून कोणी उचला. तर बघा तो न करताना आपल्याला म्हणजे जे उपक्रम राबवलोय तर याच्या माध्यमातून बरेचशा लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद आला. भांडी आणायला सांगा. येऊ द्या. ड्रम आणून खाली करून घ्या. इथं पोहोचण्यासाठी ड्रम आणून घ्या ना, खाली करून घ्या. नियोजन करता आणि असं करा ना, पाईपलाईन घ्या बरं का. ड्रम आणा. दादा आहेत, आता ते सर्व माहिती देतील की कशा प्रकारे पाणी टाकलं जातं. आणि त्या अंतर्गत आपण दादांची मुलाखत घेऊ. इथं काही लोक जमतील त्यांना पण आपण विचारूया. मी काय बोलतो, इथं घ्या. बॅलर आज पाणी म्हटलं तरी आज पिण्याच्या पाण्यासाठी कुठं जावं लागतं 4-5 तास. त्याच्यातून कोणी उचला. तर बघा तो न करताना आपल्याला म्हणजे जे उपक्रम राबवलोय तर याच्या माध्यमातून बरेचशा लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद आला. भांडी आणायला सांगा. येऊ द्या भांडी. इकडे बघा पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. टाकी इथे आहे ड्रम, पण पाण्याचा एक थेंब पण नाही. आणि इथे बघा लगेच नंबर पण लावले सर्वांनी, कारण तो आनंद असतो पाणी मिळाल्याचा. इकडे मारा.
घे दे पाईप घेत मी सोडतो तिथे घे. वाया ना घाल पाणी वाया घाल. एक ड्रम इथं इथं आणा पाहुणं ड्रम इथं पाईप पुढे हा घ्या. आणा ना भांडी आणा पाठवत घ्या भरून घ्या त्याला नको त्याच्यात वाया जाईल ना. काय काल आम्ही शर्यतीने गेलो ना बोनवलीला म्हणून तर काल नाही आलो. याच्यात ड्रमचे ड्रम भरून घ्या. काळूराम नारायण चाड, मानिवली गोंदेजी मानिवली, बरोबर तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. बरोबर. कारण काय झालं, अगोदर आम्हाला 15 दिवस पाणी येत होतं, पण पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे बोरिंगचं पाणी एवढं प्रेशरने येत नाही आणि टाकीत भरत नाही. त्याच्यामुळे लोकांचा पिण्याच्या पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे आमचे सहकारी देवीदास भाऊ हे मिळाले, बोलतात कसं काय पाण्याची व्यवस्था. म्हणलो मागं जर आम्हाला 2 दिवसात लागले तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो आणि जे काही आपल्या लोकांची समस्या पाण्याची आपण ती मागू शकतो. भले 1-2 दिवसातून 3 दिवसातून आले तरी चालू शकते, कारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. बरोबर. ही म्हणजे सर्व सामान्यांची गरज आहे म्हणून आपण तुम्ही करता हे काम चांगलं आहे बरोबर. आणि जेणेकरून लोकांना ज्या पाण्याची ही अत्यंत मूलभूत गरज आहे म्हणून ते भागू शकते. बरोबर. नाही या आपल्या संघटनेले काम केलेले ते अति उत्तम आहे म्हणून आपल्याला ही चांगली गोष्ट आहे बरोबर. आता सगळ्यांसाठी. बघा जसं आपण इथं मी आता इथं बघतोय तुम्ही सर्वांची इथे गर्दी झाली. पाणी म्हणजे पिण्याचं पाणी किती महत्वाचं आहे काय बोलाल? पिण्याचं पाणी म्हणजे जीवनच आहे समजा, कारण ते मिळालं नाही तर आपण पहिले म्हणजे 1-2 महिला कोसव जात होतो, आली पण जाते तशी तरा झाली. म्हणून ते त्या दिवशी कार्यक्रमाला अचानक आले, बोलले का दादा कसं काय, म्हणलं पाणी मागवा नका, इथं पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई. हिरीला पाणी आहे पण ते कसं वापराचं, पिण्याचं पाणी नाही वापराचं आहे असं आहे. बरोबर. त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची म्हणलं सुविधा करा, जेणेकरून आपल्याला 4 दिवसात आलो 2 दिवसात तर परत आपण पाणी भरू शकतो ना असं आहे. बरोबर. तिथं कौतुक केलंच पाहिजे, कारण तर हे कसं हे सामान्य पाण्याचं काम आहे, म्हणजे चांगलं पाणी आहे, जीवनाचं काम आहे. कारण पाणी नसेल तर आपण कुठलं पिऊ शकत नाही आणि आपलं जीवन जगू शकत नाही. बरोबर. आणि काम केलेले चांगल्या रीतीने उलट आपल्याला त्याचा अभिमान आहे असं आहे त्या गोष्टीचा. आता देवीदास दादा परत म्हणजे तुमचा जो आवाज आहे तो पोहोचला आणि देवीदास दादांनी इथपर्यंत ही संकल्पना आणली, काय बोलाल? अति उत्तम संकल्पना आहे, कारण त्यांच्यामुळे आमचं बोलणं झालं ना, पण आम्ही असं करतो म्हणजे चांगली गोष्ट आहे, जेणेकरून आमच्या पाड्याला बिन पाणी मिळू शकते आणि चांगल्या गोष्टीचं एक नियोजन होतं. कारण पाणी म्हणजे आपल्याला लागणारी मूलभूत गोष्ट आहे. अन्न वस्त्र निवारा तसं पाण्याचा पण एक भाग आहे, तो आपल्याला मिळाला तर आपले सगळे बायांना इकडे एवढ्या लांब जाण्यापेक्षा इथले तर पाणी मिळतंय ना असं आहे. आता मी बघतो छोट्या छोट्या चिमुकल्या मुली आहेत बघा, आता जर रोज पाणी आता आपल्याला कुठून लांबून आणायला लागलं असं छोट्या छोट्या चिमुकल्या मुलींचा काय हाल झाला? मग अर्धा किलोमीटर जायला लागत होतं ना, त्या ऑफशोर जा ह्या ऑफशोर जा, म्हणजे ही जवळ आलं म्हणजे त्यांचं चांगल्या प्रकारे झालं ना, वेळ वाचला आणि जवळच्या जवळ झालं म्हणजे चांगलं झालं. आणि जवळ हे पिण्याचं पाणी आहे असे दादा बोलले मला, वापराचं पाणी आहे पण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली तर चांगलं होईल. बरोबर. असं आहे. बरोबर. आता देवीदास दादांकडे येतो, काय बोलाल देवीदास दादा? बघा एक चांगला संकल्पना म्हणजे चांगली संकल्पना आपल्या मुंबई ठाणा रायगड पालघर सेवाभावी संस्थेकडून दरवर्षी काही ना काही असतो. या वर्षी म्हणजे खूप एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आणि कशी मनामध्ये आली आपल्या संकल्पना? आम्ही त्याची कार्यक्रमाला असंच बसलो होतो, जयराम भवन आहे मी, तर मी ते कल्पना म्हणले की दादा आपण एक पाण्याचे नियोजन, जिथं पाणी नाही आहे पाड्यांना कुठे कातकरीवाडी झाली, ठाकरवाडी झाली, जिथं कुठे समस्या आहे पाण्याची, तर तिथं आपण अशी समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया का? बरोबर. चांगली गोष्ट आहे. मग आम्ही लगेच रात्रीच्या आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच कामाला लागलो. पहिल्या दिवशी आम्ही 5 टँकर पोहोचवले प्रत्येक वाडीमध्ये, जेवढे होतील तेवढे आम्हाला शक्य होतील तेवढे. नंतर ही गोष्ट आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर यांच्या कानावर भाईंना मी इथनंच फोन केला. भाई मला बोलले काय समस्या आहे नक्की, टँकर केवढ्याला कितीला काय कसं? तर मला भाई डायरेक्ट बोलले का माझ्याकडनं 20 टँकर तात्काळ घ्या. तर भाई बोल तुमच्यातर्फे नको आहे, टँकर आपला अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर यांच्यातर्फे पाहिजे. आपली संघटना काय करते, नक्की शर्यतीच खेळतात का समाजकार्यामध्ये कुठं आहे? बरोबर, हा महत्वाचा विषय. तर भाई बोले 5च मिनिटं थांब, तुला लगेच कॉल करतात. भाई 5च मिनिटात मला 100 टँकरचं नियोजन केलं. त्याच्यानंतर परत 5 मिनिटात भाई बोले 200 टँकर तुम्हाला काय लागेल मदत तेवढे आम्ही करू, तुम्ही पुढे व्हा, तुमच्या मागे आम्ही आहेत. म्हणजे एवढी आम्हाला अध्यक्षांचं
फार मोलाचं सहकार्य आहे. बरोबर. म्हणजे ते सहकार्याची गणितच करू शकत नाही. आता असा अध्यक्ष भेटणं फार महत्वाचं आहे. आम्ही नुसती समस्या मांडली, बरोबर. 2च मिनिटांमध्ये त्याला आम्हाला रिप्लाय दिला, काय तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं. बरोबर आहे. आता मला पण आता बघा भरपूर गाडा मालकांचं कॉल आलं की भाऊ अशी अशी संकल्पना आपल्या मुंबई ठाणा रायगड पालघर यांची चालू आहे. तर मी कालच भाईला फोन केला की भाई मी त्या ठिकाणी पोहोचतो दाखवायला. तर भाईने सांगितलं 1 मिनिट न थांबताना लगेच पोहोच, कारण कुठेतरी ना हे सर्वांच्या हिताचा म्हणजे प्रश्न आहे. नाही, पाणी समस्या कशी आहे, लोकांना कपडे धुवायला पाणी आहे पण मेन पिण्याचं पाणी नाही. बरोबर आहे. इथं मी उत्तर कार्याच्या निमित्ताने परवा दिवशी आलो होतो, तर असंच भाईनं फोन केला, कोणाला फोन केला तर म्हटलं पाण्याची तुमची काही कल्पना आहे का? हा म्हटलं आम्ही चालू केलंय अशी संकल्पना का बाबा जिथं पाणी नाही आहे तिथं आम्ही देण्याचा प्रयत्न, भले नाही 100% देऊ शकत पण जेवढं शक्य होईल तेवढं आपण देऊया. तर बरोबर. आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे, मी सुद्धा त्या संघटनेचा एक सदस्य आहे. बरोबर. म्हटलं भाई त्वरित आम्हाला ती मान्यता दिली, म्हणजे भाईंचं शतशः आभार आहे या गोष्टी. आणि कुठेतरी मला वाटतं आपले जे तालुका अध्यक्ष जयराम दादा हो, जयराम भोईरा, आम्ही ते म्हणजे भाईंशी बोलणंच हे केलेलं आहे. त्याच्यामुळे काही विषय आम्ही सगळं जमलेलो होतो. बरोबर. तेव्हा असं करूया, तर ती मलाही गोष्ट लगेच त्वरित मी सुद्धा कार्यक्रमाला, मुलगावला बदलापूरला कार्यक्रमाला होतो, म्हटलं घरी आलो का आपण लगेच लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी ते कार्यक्रम चालू केले. बरोबर. आता हा कितवा दिवस चालू झाला आपला कार्यक्रम चालू झालेला? 4था दिवस चालू आहे आपला. 4था दिवस. आम्ही जोपर्यंत पाणी पडत नाही तोपर्यंत आता भाईंचा जेवढा आम्हाला सपोर्ट आहे तोपर्यंत आम्ही काही मागे सरकणार नाही. बरोबर. कारण भाईचं बोललं का तुम्ही जेवढं पुढे जाल तेवढं आम्ही तुझ्या मागे आहेत. म्हणजे असा अध्यक्ष भेटणं फार चांगलं आहे. म्हणजे कुठेतरी त्यांचं पण आणि नाही, अध्यक्षांचं- त्यांच्या बरोबर. याच्यानेच आम्ही पुढे जाणार आहोत. बरोबर आहे. असं. आता भाईंचं कायम असंच एकच म्हणणं आहे की जरी मी संघटनेचा अध्यक्ष असलो तरी मी एकटा अध्यक्ष नाही, जेवढं बैलगाडा मालक आहे ते सर्व या संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि भाई कधी असं मोठेपणा बिलकुल करत नाहीये. म्हणजे असं सर्वसामान्य गाडा मालक तर अध्यक्ष होणं, आणि त्या अध्यक्षाची धुरं सांभाळणं एवढे काही सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे. कुठला निर्णय देताना, कुठला निर्णय घेताना म्हणजे असं गंभीर होतात का असं नाही, एकदम सगळ्यांना विचारून कोणावर अन्याय न करणारा असा अध्यक्ष म्हणजे भेटणं फार मुश्किल आहे. बरोबर. आणि कुठेतरी भाईंना म्हणजे साथ तुम्हाला सर्वांचीच नाही तर जे आता उपाध्यक्ष नंद्रा शेठ असतील, आकाश शेठ राऊत नाही, असतील, पूर्ण पप्पू टीमच शेठ आपली पाटील जी आहे असतील. ना, पूर्ण काम करणारी टीम आहे. पप्पू शेट झाले म्हणजे एकदम, तूही बघितलं प्रत्येक बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणावर अन्याय नाही, कोणाचा बरोबर निर्णय आहे. चुकीचा होत नाही. तसंच आपण बैलगाडा नुसतं हाकलत नाही, तर आपण समाजकार्यात कुठेतरी आपली संघटना आहे बरोबर. हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे. बरोबर. सरकारला सुद्धा याची दखल घ्यावी लागेल. बरोबर. कारण नुसतं शर्यती हाकलत नाही, जेव्हा आपल्याला परवानगी लागते तेव्हा महिना परवानगी देत नाही. बरोबर तर आहे. ते बैलगाड्या संघटनेला सरकार सुद्धा ऐकलं का हे चांगलं कृत्य, आणि चांगलं तिथं कार्य पाणी करतं. जाईल ना, चांगलं याचा कार्य भरोसा करतं. द्या. आणि हाच नाही तर याच्या आधी बघा आपले जे खालापूरला झालेल्या इन्सिडेंट तिथं पण आपली हो. बैलगाडा संघटना पोहोचली. इतकंच नाही तर मागच्या वर्षी पाकिस्तानच्या विरोधात सुद्धा आपली संघटना आपण होती राहिली. तेव्हा मोर्चा काढला होता पूर्ण, बरोबर म्हणजे जवळजवळ 500 ते 1000च्या आसपास गाडा मालक आपले सहभागी झाले होते. बरोबर आहे. म्हणजे एवढं चांगलं आपण राष्ट्राच्या विरोधात ज्यांनी हे केलं त्याच्या आपण विरोधात आपण जाणारच. बरोबर. आपण भारतीय आहोत त्याचा आपल्याला अभिमान आहे. बरोबर. असं. आता इकडे बघा हे जी काही महिला आपल्या पाणी भरतात, छोटी छोटी मुली पाणी भरतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून काय वाटतं, काय बोला? नाही, चांगलं वाटतंय ना एकदम. म्हणजे मला असं वाटायला लागलं का मी कालच टाकाल, पण काल बोनलीचा अड्डा असल्यामुळे तिथं जावं लागलं. बरोबर आहे. पप्पू शेठचा फोन आला, शब्द तुम्ही देता तर- काल येईल म्हणून. कालच आम्ही त्यांना शब्द दिला होता, पण आता मीच तिथं जागेवर नसल्यामुळे त्यांचा बरोबर. सकाळी बोललो, फोन ठीक आहे, आला, सकाळी तुम्हाला की फोन केला त्यात तुझा फोन आला का मी बरोबर. येतोय. बरोबर. ठीक आहे, त्याच्यासाठी मी 1 तास थांबून ठेवलं. बरोबर. आता मी बघतोय म्हणजे आता प्रत्येक गावागावामध्ये किती किती दिवस आपला पाणी पुरवठा असणार आहे. जेवढा शक्य होईल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करणार. बरोबर. जसा टँकर उपलब्ध होईल तसं आम्ही जेवढं म्हणजे कोणाला असं वंचित ठेवण्याचा प्रयत्न बरोबर. वाया करणार. नका घालू, जिथं वाया मागणी नका घालू. होईल तिथं आपण येण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. आता मला वाटतं या टँकरला आपल्या इंजन नाही आता हा पाणी आपला मला वाटतं हा, डायरेक्ट डायरेक्ट गेला असता, direct पण वरती इंजिन टाकला. नसल्यामुळे तो तरी बरोबर. पण आपण जेवढं होईल पुढच्याला बघू, इंजिन टाकता येते का तेवढं करू. बरोबर आहे. असं. चला मी आता थोडासा इथं जी लोक जमलं पाणी भरतात हा, त्यांच्याशी घे ना, बोलतो. त्यांचं- तर मित्र इकडे या साईडला तुम्ही बघू शकता वीर देसाई. आता मी इथपर्यंत पोहोचलोय, आपल्या देवीचा दादांचा कॉल आला होता, मला इकडचं काहीच माहिती नव्हता, पण वीर बोलला चल मला माहिती आहे मी तुला घेऊन जातो, आणि त्याचा मी आभार व्यक्त करीन. आता वीर बघ इथं मी पोहोचले, आता तू पण बघतोय पाणी भरतात लोक, किती आनंद आहे चेहऱ्यावर. म्हणजे ही जी संकल्पना राबवली आहे काय बोला? ही संकल्पना आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर मुंबई यांच्या संयुक्ताने ही संघटना म्हणजे ही संकल्पना हे केलेली आहे. खूप चांगली संकल्पना आहे, कारण इकडं पाण्याची खूप टंचाई होती आणि आपले भाई असतील अध्यक्ष देवीदास दादा असतील, जयराम दादा असतील, त्यांच्या संकल्पनेतून पूर्ण या परिसराला पाणी दिलंय. कारण मी बघतोय म्हणजे जास्त वय असलेले वयोवृद्ध लहान मुली आहेत, म्हणजे त्यांना कुठेतरी ताण त्यांची वागते. एक खूप चांगलं भाग्याचं काम केलं आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने, आणि यापुढे ती अशी करत राहील मला अपेक्षा आहे बैलगाडी संघटना. बरोबर.
आता देवीचं दादा इथं झाली इथल्या लोकांची समस्या, अजून इथं आजूबाजूला पण खूप म्हणजे कशी परिस्थिती आहे काय बोलावं? आणि त्या दिवशी आम्ही देनवलीच्या वाडीला गेलो होतो. तर कातकरी वाडी तिथं ना साईडला नदी आहे लागून टच म्हणजे 2 मिनिटाच्या अंतर नदी आहे. तिथे ते डवरे खोदलेले आहे पाण्यासाठी. तर त्या डवऱ्यांच्या मध्ये म्हणजे अक्षरशः जंतू आम्हाला दाखवले, आम्ही बघितले. बघा म्हणजे आमच्याच अक्षरशः डोळ्यात पाणी आलं का एवढी वाईट समस्या. पाहिजे, हा? बरोबर. मग तिथे नाही, मग आम्ही तिथे गेलो ते आम्हाला अक्षरशः हात जोडायला लागले. तर म्हणे तुम्ही देवासारखे आले, म्हणलं आम्हाला हात जोडू नका, आमचं कार्य आहे निशुल्क कार्य आहे, कुठल्या प्रकारचं आमच्याकडनं काही मोबदला घेतला जाणार नाही, तुम्ही मागाल तसं आम्ही तुम्हाला पाण्याची जेवढी सोय होईल तेवढं आम्ही करू. बरोबर. मग ते एवढं अक्षरशः आनंद झाला त्या लोकांना ना का म्हणजे आनंद गगनात मला असं त्यांचं झालं. बरोबर आहे, खरोखर म्हणजे एक चांगला उपक्रम. आणि मला वाटतं बैलगाडा संघटना जिथून स्थापित झाली आपली, तिथून काही ना काही नवीन नवीन म्हणजे दरवर्षी असतोय. तसं या वर्षीचा म्हणजे हे कौतुक करण्यासारखंच आहे, म्हणजे हे कधी विसरणार क्षण आहे. नाही तर असं आम्ही तर सहज विषय घेतला जयराम भाऊने, आम्ही जयराम म्हणलं असं असं करूया आपण का सो करताना सुद्धा करूया, जेव्हा आपल्याला कोणाची मदत होईल तेव्हा बघू. पण आज सुरुवात केली आम्ही, छानशी सुरुवात केली, असं म्हणजे वाटायला लागलं का खरंच चांगलं याचं स्वरूप ना. अध्यक्ष म्हणजे आता जिथं विषय गंभीर तिथं भाई खंबीर. बरोबर. आणि ह्या उक्तीप्रमाणे आता मी तुम्हाला भाईंची हे देतो. बरोबर. म्हणजे 1 सेकंदामध्ये त्यांनी आम्हाला रिप्लाय दिला, तर तुम्हाला लागेल तेवढी मदत आपल्या बैलगाडी, माझे पण किती लागेल तुम्ही स्वतः देतो. पण बैलगाडीने संघ 200 टँकर त्यांचं फार म्हणजे खूप खूप आभारी आहे. बरोबर आहे. असं म्हणजे असंच कार्य काही करत राहू, परमेश्वर त्यांना सद्बुद्धी अशीच देत राहू, ही माझ्या तरी दिवस शिंगोळे. कारण कुठेतरी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा दिसतोय बोलताना, की चला म्हणजे कोणतरी चांगला करतोय तर आपण चांगलाच दाखवूया. चांगलं जे करतो त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. हे उक्तीप्रमाणे माझं अध्यक्ष आहे म्हणून मी ती बाजू मारतो, बरोबर. ते चांगलंच करतायत ना, बरोबर. चांगलंच करतात. बरोबर आहे. कधीच त्यांच्याकडनं चुकीचं कुठलीच बाईट होणार नाही, चुकीचं कुठलं निर्णय. त्या दिवशी तुम्ही बघितलं काय दिले, शब्द मागे नाही घेतला, एकदा शब्द दिला असा बरोबर. अध्यक्ष चला पाहिजे. तो विषय आपण लांब ठेवू. हा आजचा मुद्दा घेऊ. आता थोडक्यात मी महिलांशी, आता इथं माहिती ना मला महिला बोलतील का नाही बोलतील, पण त्यांना विचारून महिला बघू. बोलतात. आता ताई तुमचं नाव सांगा. सुंदर रवींद्र गोंधळे. बरोबर आहे. आता तुमच्या भागामध्ये कशी समस्या होती पाण्याची काय बोलाल? खूप पाण्यासाठी बायानं वणवण करायला लागते आणि मे महिन्याची एंडिंग असल्यामुळे पाणीच भेटत नाही आणि बाया खूप लांबून पाणी आणतात आम्हाला इथे. बरोबर आहे. आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने देवीदास दादा ही आम्हाला इथपर्यंत पाणी पोहोचवला, महिला सगळ्या त्यांच्या आभारी आहेत. बरोबर आहे. आणि जी संघटना आहे मुंबई ठाणा रायगड पालघर संदीपबाई माने अशी सर्व उपाध्यक्ष अध्यक्ष, त्यांच्याबद्दल काय त्यांचं कौतुक कराल? त्यांचे कौतुक करावं तेवढे थोडेच आहेत. आम्हाला इथं पाण्याची खूप गरज होती आणि त्यांनी ती संकल्पना आमच्यापर्यंत पोहोचली. बरोबर. आमची महिला आभारी आहेत त्यांच्यासाठी. बरोबर. आणि मला वाटतं आजच नाही तर याच्या पुढे पण तुम्हाला ही संकल्पना चालू राहणार आहे, त्याच्याबद्दल काय बोलायला? आम्ही तर मग त्यांचे उपकार काही बोलावं या शब्दामध्ये व्यक्तच नाही करता येत. बरोबर आहे. आणि बघा म्हणजे तुम्हाला लांब लांब पण जायचं, दादानी सांगितलं कुठं अर्धा 1 किलोमीटर 2 किलोमीटर तो त्रास वाचलाय, त्याबद्दल 2 शब्द काय बोलाल? महिला तर आज आनंदीच आहेत, त्यांच्या घरामध्ये पाणी भरपूर भेटल्यामुळं आणि असंच जर चालू राहिलं तर अजूनपर्यंत त्यांच्या विकास. महिला खूप ऊन पण असल्यामुळं सगळ्यांची कामं शेतकरी वर्ग असल्यामुळं इतर पाण्यासाठी 5-6 तास घालवतात आणि ते वेळ पण वाचला, त्यांना आनंद पण झाला. खूप आभारी आहेत त्यांचे. चालेल चालेल. पद्मा काळूरामचा हात. बरोबर. आता पाण्याची जी समस्या होती या ताईने सांगितलेली आहे, तरी तुमच्या तोंडातून तुम्ही काय सांगाल? आम्हाला ना पाण्याची बरंच 15 दिवस झालं पाणीच नाही आम्हाला. बोरिंगला होतं पाणी पण ते कमी झालं आमचं बोरिंगचं पाणी, त्याच्यामुळे पाण्याचं लय हाल होतं. त्याच्यासाठी आम्ही ते देवीदास शिंगोले ना त्यांना आम्ही सांगितलं का आम्हाला पाण्याची सोय करा. बरोबर. मग त्याही आम्हाला टँकर पाठवलं. बरोबर. त्यांचं मनापासून आभार. आणि आज हा आनंद आहे बघा तुम्हाला. हा हे आनंद आहे, आम्ही तो घेतो आम्ही पाण्याचा. बरोबर आहे. असंच कायम सर्व देवीदास दादा असतील किंवा जी संघटना आहे त्या संघटनेचं जातात शेवटचं कौतुक काय कराल तुम्ही? त्या संघटनेचं मनापासून आभार. धन्यवाद. आपण आता सर्व जे महिला होती इथली लंबली लोक होती म्हणजे त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेतलेल्या आहेत. कुठेतरी त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी आपल्या बैलगाडा संघटना असेल किंवा जे पण काही लोक या संकल्पनेमध्ये जुळलेले आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष आपले सर्व गाडा मालक मुंबईचे, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त केलंय. तर इथला मी आता हा भाग तुम्हाला शूट करून दाखवतो. आता इथून मी अजून पुढे जाणार आहे, तिथं पण मला वाटतं कुठेतरी एक गावामध्ये आता पूर्ण दुसरी टँकर जाणार आहे देणेवलीला. तर तिथलं पण आपण त्या जे लोक आहेत त्यांचा पण मनापासून आपण या करू का, त्यांच्या मनामधल्या भावना जाणून घेऊ की त्यांच्यापर्यंत जी संकल्पना पोहोचवलेली पाण्याची ही कशी वाटली त्यांना. आणि इथली जे लोक आहेत त्यांचा खूप मनापासून आभार व्यक्त करू. कारण बघा आपण कुठलाही एक कार्य करतो तर त्या कार्याला नाकार न देताना त्यांनी त्या कार्याचा स्वीकार केलेला आहे. आणि असं जर आपली बैलगाडा संघटना असेल त्यांनी असेच कार्य याच्या पुढे पण करत राहावा.
अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.